नक्कीच. मला असं वाटतं की प्रथाच्या ज्या साड्या आहेत त्या हँडपिक असतात. ही त्याची सगळ्यात महत्त्वाची खासियत आहे. कारण ज्यावेळी आपण दुकानात जातो किंवा इतर ठिकाणी जातो, सो मला असं वाटतं की तिथं कविता कोपरकरचा चॉईस, फ्लेवर अँड टच आणि सिग्नेचर मार्क हे कुठेतरी रिफ्लेक्ट होत असतं. तर मग हे आता आता मी देखील बऱ्याच साड्या नेसते, पण मग असं आपण जेव्हा साडी नेसतो तेव्हा आपल्या पुरती ती नेसत असतो. बरोबर. पण ही साडी इतरांवर कशी दिसेल किंवा लोकांना ही खरंच अपील होईल का, केवळ साड्या लॉट मधून आणणं आणि त्या विकणं हे न करता मग त्याच्या मागे कसा थॉट असतो किंवा ही स्क्रुटिनी कशी होते. खास करून खूप छान प्रश्न विचारलायस तू वृषाली, कारण खूप कमी जण हे अप्रिशिएट करतात की त्या सिलेक्शनच्या मागे पण मेहनत आहे. सो माझ्या बाबतीत असं झालं की इतक्या हजारो लग्नांचा जो एक्सपिरियन्स होता ना माझ्याकडे, त्याच्यावरनं मला बायकांचे स्किन टोन्स, बॉडी टाईप्स, कुठल्या फॅब्रिक्स कशी नेसली जातात, त्याचा फॉल कसा असतो, त्याच्यानंतर दिवसा कुठले रंग चांगले दिसतात, इव्हनिंगला कुठले रंग चांगले दिसतात, त्याच्यानंतर कल्चरल आपल्याकडे डायव्हर्सिटी खूप आहे की छोट्या छोट्या गोष्टी की या प्रांतातली लोक कशा साड्या नेसतात, सब कास्ट्स आहेत आपल्याकडे, त्यांच्याकडे कुठल्या कुठल्या साड्या आवडतात, लग्नामध्ये काय काय रिच्युअल्स असतात ज्याला वेगवेगळ्या साड्यांची डिमांड असते. सो हा सगळा कुठेतरी माझा अनेक वर्षांचा रिसर्च मला खूप मदत करतो जेव्हा मी साड्या सिलेक्ट करते. आणि मी नेहमी माझ्या क्लायंट्सना सांगते की तुम्ही कुठेही गेलात की एक 100 साड्यांमधल्या 10 साड्या बाजूला काढता तुमच्या चॉईसनी, बरोबर आहे, आणि मग तुम्ही त्याच्यातनं एखाद दोन निवडता. तर ते 100 साड्यांमधनं 5 किंवा 10 साड्या सिलेक्ट करून आणण्याचं काम मी करते तुमच्यासाठी, की नुसत्या लॉटमध्ये साड्या मागवायच्या असं न करता त्याचं कलर कॉम्बिनेशन कसं आहे, त्याच्यामध्ये बुट्ट्यांमध्ये काही युनिकनेस आहे का, किंवा अगदी ट्रेडिशनल टिपिकल साडी असेल तर त्याचे इंट्रिकसी चांगली आहे का, बॉर्डर बुट्टे ह्याचं प्रपोर्शन चांगलं आहे का. सो अशा काही गोष्टी माझ्या डोक्यात काही क्रायटेरिया आहेत आणि मला माहिती आहे की अमुक साडी अमुक लोकांना नक्की आवडते, अमुक साडी अमुक लोकांना आवडते. सो त्या वेरिड लोकांना डोक्यात ठेवून हे सिलेक्शन प्रोसेस मी करते आणि मी त्याचे खूप छान आता क्रायटेरिया बनवलेले आहेत की मला कुठल्या कुठल्या क्रायटेरियावर साड्या सिलेक्ट करायच्यात. फॅब्रिकची क्वालिटी, त्याच्यानंतर बऱ्याचदा असं होतं की इनोव्हेटिव्ह डिझाईन्स, ते खूप इम्पॉर्टंट आहे की इनोव्हेटिव्ह डिझाईन्स मी बघितलीच नाही आजपर्यंत अशी साडी, असं वाटणारी साडी आपण आणली पाहिजे. सो हे सगळं डोक्यात ठेवून सिलेक्शन प्रोसेसमध्ये माझा मॅक्सिमम एफर्ट आहे साड्यांच्या. आणि म्हणून असं होतं की तुम्ही आमच्याकडे आलात की एक लेवलच्या मला सगळ्यात साड्या आवडतात, कारण तिथे सिलेक्शनची मेहनत आहे.